मलकापूर शहर ही सोलर सिटी करण्यासाठीचा उपक्रम आज मलकापूर नगर परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येतोय। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा वीज बिल मुक्त करण्याचा संकल्प आम्ही केला होता आणि मलकापूर शहर हे सगळ्यात प्रगत शहर महाराष्ट्र राज्यामधलं बनवण्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे। मलकापूर शहराची निवड ही महाराष्ट्र सरकारचे प्रमुख म्हणून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी वर्ल्ड बँकेच्या योजनेमध्ये आता त्याची निवड झालेली आहे आणि वर्ल्ड बँकेच्या योजनेमध्ये जे ठराविक शहर आहेत त्याच्यामध्ये मलकापूर शहर हे प्रथम जे काही क्रमवारी आहे त्याच्यामध्ये आहे आणि त्यामुळं मलकापूर शहराची नागरी सुविधा सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वर्ल्ड बँकेच्या विविध योजनांच्या माध्यमातून पैसे येणार आहेत आणि त्याचबरोबर सोलर सिटी करण्यासाठीचा संकल्प मलकापूर नगर परिषदेने घेतलेला आहे। स्वर्गीय जयवंतराव भोसले सोलर योजना ही मलकापूर शहरासाठी आणण्याचं महत्त्वपूर्ण काम हे आमच्या नगरपालिकेने केलेलं आहे आणि या योजनेच्या माध्यमातून 2.5 कोटी रुपयाची तरतूद 5 वर्षामध्ये मलकापूर नगरपालिकेने केलेली आहे। जो संकलित कर आहे त्या संकलित करापैकी 10% सवलत ही सगळ्यांना जे लोक कर भरणार आहेत आणि जे सोलर करणार आहेत त्यांना 10% सवलत द्यायची। प्रत्येक वर्षी 50 लाख असे 2.5 कोटीची तरतूद केलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये मलकापूर नगरपालिकेच्या साईजच्या ज्या नगरपालिका आहेत त्या नगरपालिकेमध्ये असा उपक्रमच कोणी राबवलेला नाही राज्यामध्ये, म्हणजे दावा आहे माझा हा। आणि इतकी मोठी तरतूद ही देखील कुठल्याही नगरपालिकेने महाराष्ट्रातल्या केलेली नाही आणि त्यामुळे मलकापूर शहर हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचं लाडकं शहर आहे आणि त्यामुळे मलकापूर शहराला भविष्य काळामध्ये निधीची तरी कमतरता भासणारच नाही, पण मुंबई पुण्याच्या ज्या योजना असतात मुंबई पुणे शहरामध्ये होणाऱ्या त्या धर्तीवर मलकापूर शहरामध्ये नागरी सुविधा सुधारण्यासाठी किंवा इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंगसाठी त्या पद्धतीनं निधी हा सढळ हाताने राज्य सरकार देणार आहे। हे खरं तर आपल्या शहराच्या दृष्टीनं आणि मतदारसंघाच्या दृष्टीने देखील उपलब्ध आहे।